आता मुंबईमधल्या प्रदूषणाची जी कारणं दिली जात आहेत किंवा जो अभ्यास केलाय त्यातनं जे निष्कर्ष समोर आले त्यातलं पहिलं कारण आहे बांधकाम प्रकल्प. दुसरं कारण आहे इमारतींची बांधकामं. मुंबईमध्ये पुनर्विकास प्रकल्पांची संख्या सध्या प्रचंड आहे आणि हे प्रकल्प सुरू असताना प्रचंड मोठ्या प्रमाणावर धूळ उडते आणि त्याचा परिणाम होतोय. डिझेलची जे जनरेटर्स वापरली जात आहेत डेटा सेंटर्ससाठी, छोट्या कारखान्यांसाठी, त्या जनरेटर्समुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. तेल शुद्धीकरणाचे प्रकल्प मोठमोठे आहेत. पूर्व मुंबईमधल्या माहुलमध्ये तेल शुद्धीकरणाचे जे कारखाने आहेत त्यामुळे प्रदूषणात भर पडले. याशिवाय मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या कार्स, ट्रक, ट्रेलर यांची ही संख्या प्रचंड मोठी आहे, त्यामुळे प्रदूषणात भर पडले. समुद्रातल्या वाऱ्यांची जी दिशा असते ती बदलणाऱ्या नैसर्गिक घटना आहेत, त्याच्यामुळे सुद्धा मोठा परिणाम होतो प्रदूषणावर, हवेच्या वाहनावर आणि त्याचेही परिणाम हवा प्रदूषणावर अंतिमतः दिसतात. ला निना हा जो घटक आहे समुद्रामधल्या वाऱ्याची दिशा बदलणारा, त्याच्यामुळे सुद्धा मोठे परिणाम हवा प्रदूषणावर होत आहेत.